तिकडे जायचं अजून आम्हाला. हा झेंडा दिसतोय तिकडे जायचं आहे. हालत खूप टाईट झाले. मागचे कुठे आहेत कोणालाच नाही माहीत आहे. पण सगळ्यात पहिले आता आम्हीच आहोत. लास्ट होतो, आम्हाला लास्ट ठेवलेलं, लास्टला थांबा. पण आता आम्ही पहिले आहोत. थोडंच वर असं वाटतं आहे, पण अजून खूप लांब असेल असं पण वाटतं आहे. शिवडीवरून गाडी निघणार होती 12 वाजता, पण अजूनही गाडी निघाली नाही आहे. पण शिवम टाईमनुसार निघाला होता घरून, तर शिवम येऊन थांबला आहे खाली. आम्ही आज चाललो आहे गडकोट मोहीमला, शहापूरला. निघाले नाहीत ते लोक, पण आम्ही असंच टाईमपास करतोय गाडीवर फिरून. काय करणार, त्यांना निघायला अजून 10 मिनटं प्रीतम बोलतोय, अजून तो 10 मिनटात बोलतोय. आता काय करणार, घरून निघालं तर हेच असं चालू आहे रात्रभर. आता जोपर्यंत येत नाही घरी जाईन भाई. बघ हे आम्ही थांब भाई. एका फोनवर येणार, एका फोनवर येणार, एका फोनवर. तुमचं साहिल पाटील यांच्या ब्लॉग मध्ये आता आपण बोलतोय माऊली किल्ल्याजवळ. साहिल तर काही कामच नाही ना, भजन बोललाय ना काय बोललाय तो तुम्ही बघता तो माऊली. तर आम्ही पायथ्याशी गाडी तर लावली आहे आणि खूप ठिकाणी गाडी खाली लागत होती येताना, कारण खूप खड्डे आहेत आणि गाव आहे तर ठीक आहे, नॉर्मल तर होतच राहतं. स्टार्ट केलेलं वरती चढायला आणि सगळे पुढे गेलेत. मीच लास्ट आहे सगळ्यात, माझ्या मागे कोणी नाही आहे. हा कसला दांडा आहे बोलला तू, कशासाठी घेऊन चाललो आहे? हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग स्टार्ट होतो 1 वाजता. शिवडीवरून गाडी निघणार होती 12 वाजता, पण अजूनही गाडी निघाली नाही आहे. पण शिवम टाईमनुसार निघाला होता घरून, तर शिवम येऊन थांबला आहे खाली. आम्ही आज चाललो आहे गडकोट मोहीमला, शहापूरला. तर आमचा एक हिंद स्वराज करून ग्रुप आहे, याच्या आधी पण मी ब्लॉग टाकला आहे माझ्या चॅनलवर. तर मी सेकंड टाईम चाललो आहे आणि याच्या आधी पण एक गडकोट मोहीम झालेली, त्या टाईमला मला जायला नाही जमलं, मी पुण्याला होतो. तर ह्या टाईमला आम्ही चाललो आहे, मी शिवम आणि खूप जण आहेत. 45 जणं आहेत असं म्हणजे मला तर ऐकायला आलं. किती जण आहेत नाही माहिती, आता आपण जाऊन बघू किती जण आहेत. तर शिवडीवरनं गाडी आय थिंक तर निघाली असेल आता, आणि 1 तर वाजलं आहे. आता शिवम थांबला खाली. आम्ही घरी लवकर निघतो आहे कारण शिवम येऊन ऑलरेडी थांबलेला. तर पप्पा मम्मीला डिस्टर्ब नाही करायचं, ते लोक पण झोपले आहेत कारण उद्या परत ऑफिस वगैरे आहे, पप्पांना बाहेर जायचे काम वगैरे असं. तर मग आम्ही असं ठरवलं की आम्ही खाली जाऊन कुठेतरी थांबू, आईस्क्रीम वगैरे खाऊ. तर शिवम खाली येऊन वाट बघतो. शिवमचा जस्ट फोन येऊन गेलेला, तर खाली जाऊन तुम्हाला शिवमला भेटवतो आणि प्रीतमसुद्धा भेटेलच. प्रीतम, स्वप्नील, खूप मजा करायची आणि जे ॲसेट झालं ते पण नक्कीच करायचे. सर, शिवम सर. नेहमी मी काय लेट नाही. ते लोक आहेत कुठे? हे लोक अजून निघतील आता. कधी निघणार? 12 भाई. आता बस नाही आली, काय करू शकतो. तू फोन केला परत? नाही, आता तू बोललास फोन केला, मग मी कशाला करू. 15 मिनिटं तो दादा बोलतोय की अजून 15 मिनिटात येतोच बोलतोय. म्हणजे प्रीतम बोलतोय ते कधी पोहोचणार? 2. मी घरी सांगितलं निघाले ते लोक. पप्पांनी मग शिव्या घातल्या असं, एवढ्या लवकर का खाली निघालं. चल आता जाऊ. चल काहीतरी मग. हा काहीतरी हे कॉफी प्यायला जाऊ. कॉफी प्यायला चल, कोल्ड कॉफी प्यायला जाऊ. पण पहिला भाई कोणाला तरी कॉल करून विचारा ना गाडी लावायला कोण येईल का. आधी विचार. निघाले नाहीत ते लोक, पण आम्ही असंच टाइमपास करतोय गाडीवर फिरून. काय करणार, त्यांना निघायला अजून 10 मिनटं प्रीतम बोलतोय, अजून तो 10 मिनटात बोलतोय. आता काय करणार, घरून निघालं तर हेच असं चालू आहे रात्रभर. आता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फिरायचं. तर बघू कधी येत आहेत. नाईट राईड. आता आमचे नाईट चालू झाले. बघू, थोडे फ्रेंड्स भेटतात, फ्रेंड्सला भेटू, एकाला सोडायला सांगेन, बघू. तर दुपारचे नाही, रात्रीचे 3:30 वाजलेत आणि अजूनही हे लोक आले नाहीत. आम्ही फिरून कंटाळलो. अभिला पण थांबून ठेवलं आहे गाडी घेऊन जायला. आता आम्हाला मगाशी बोललेलं 3 नाक्यावरून डिझेल टाकून ते लोक येणार होते. तर काय माहिती कुठे आहेत. अभिला घरून फोन येतात म्हणून बोलला, अभि भाई तुम्हाला मी सोडतो आणि जातो. आता अभि आम्हाला सोडून चाललं आहे. आता अजून किती वेळ लावतात नाही माहिती. 3:32 झालेत. बघू
अजून किती वेळ लावतात? अच्छा, आम्ही रस्ता विचारलो जायला का? वरतून गाडी खाली येणार. अरे घेऊन इकडे जायचं. थोडी गाडी. अरे चल, बघ हा. अरे चल, ऑन दे फक्त. एवढे कंटाळलो की स्मशानात जातो आम्ही. आबीची फाटली, आबी मागच्या मागे उतरला. ये पकडायला, ये पकडायला. घरी जाईन भाई. बघ, ये आबी थांब भाई. एका फोनवर येणार, एका फोनवर येणार, एका फोनवर. अरे घरी काय जायचंय म्हणजे? किती वाजले भाई? घरी जायचे आता. किती वाजले? काय करायचं? बस लेट झाली बाबा, बस लेट झाली जरा घरी. एवढी? नाही आता थांब, आता नाही जायचं, आता थांब. ही कोणती गाडी? अजून कोणती गाडी? ही पण आहे, तुला नाही माहिती? मला विचार ना. मग आपण कोणत्या गाडी? पण मागची बस मध्येच जाऊ गुपचूप. थांबलोय, सगळे गेलेत, ऑलमोस्ट चालले आहेत थोडेफार. आणि इथे आता टर्न मारतोय. इथूनच चालत जायचं ना पुढून की? हो. आणि आपल्याला तिकडे नाश्ता करायचं आणि इथून चालत जायचं. कुठून आहे? तिकडून असा म्हणजे हा रोड आहे का वर जायला? हो. अच्छा, एक गाडी तर आली, एक गाडी जी मागे इगो होती ती अजून पोचली नाही आहे. काहीतरी गडबड दिसते त्यांची. चढायला तर त्या मुलांनी जसं सांगितलं तसं 2 तास, तर तो बोलतो आपल्या चढण्यावर आहे, कसं चढू आपण. गड तर इकडून खूप डेंजरस वाटतं. कार आमचा नाश्ता वगैरे तर झाला आहे, मस्त पोट वगैरे सगळं एकदम ऑल सेट आहे वर जाण्यासाठी. आणि एवढं भारी वातावरण झालं आहे की काय सांगू, कधी वर जाईन असं झालं आहे. पण 2 तास वर चालत जायला लागणार आहेत हे ऐकून जरा पोटात गोळा आलेला, म्हणून प्रेशर क्लिअर आम्ही करून आलो. खूप भारी वातावरण झालं. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे, गाडी तिकडे लावले, सगळे अजून नाश्ता करतात. नाश्ता करून मग आय थिंक अजून कुठेतरी पुढे गाडी लावायची आहे, मग तिकडून चालत वर जायचे. खूप भारी आहे वातावरण, पण तरी पण गरम होते, भिजलो आहे पूर्ण. तुमचं साहिल पाटील यांच्या ब्लॉग मध्ये आता आपण बोलतोय माहुली किल्ल्याजवळ. साहिलचं काही कामच नाही ना, भजन बोललाय ना काय बोललाय. तो तुम्ही बघता तो माहुली किल्ला आहे समोर. कुठला आला? मधला? ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. चला बाय. झूम कर की. केलंय की वर टाकची. धबधबा का बोलतात ते, झप 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 करतो. आणि अशा प्रकारे गाडी लागलेली आहे, घासलेली आहे गाडी पुढे. काय म्हणतो? दगड टाकू का त्या खाली, टायरा खाली उचलून आपटेल परत. तिला जोरात आपटेल. नाही उचलेल. रोहन चल आंघोळ करून घे पटकन. टाईल चढी घे. बदलली आहे तेवढी, बदलली. आता खाऊ हे टाक ना, पडदा आपण गाडीवर धक्का द्या. सर काय आलं सर? काय नाही कळत. तर आम्ही
पायथ्याशी गाडी तर लावली आहे आणि खूप ठिकाणी गाडी खाली लागत होती येताना, कारण खूप खड्डे आहेत आणि गाव आहे तर ठीक आहे, नॉर्मल तर होतच राहतं. आणि येताना हे एक मंदिर दिसलेलं आम्हाला, खालीच पायथ्याशीच आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. मंदिर बंद आहे आय थिंक, बघतो आम्ही चालू आहे की नाही. चल आतमध्ये जाऊन येऊ ना शिवम. इकडू मामा. शंकराचं मंदिर आहे, हे गणपती बाप्पा सुद्धा आहेत. खूप सुंदर आणि शांत मंदिर आहे. माऊली गाव, माऊली गड नाव पण माऊली गड आणि गावाचं नाव पण माऊली आहे. आणि पायथ्याशीच हे मंदिर आहे. समोर खूप सुंदर शंकराची मूर्ती आहे. आम्ही आता स्टार्ट करणार आहोत वर चढायला आणि येताना मग आम्ही सगळी क्लिनिंग करून येऊ. जे जे कचरा असेल, म्हणजे जे जे काही वेस्ट मटेरियल असेल, जे जे कोणी पर्यावरण घाण केलं असेल ते आम्ही येताना क्लीन करून बॅग्समध्ये टाकून खाली येऊन जिथे कचरा आम्ही टाकू शकतो, जिथे वेस्ट मटेरियल टाकतात तिथे आम्ही टाकू. ते अजून एक मंदिर आहे. काय काय शिवम? एडकाई देवी आहे. लेफ्ट साईडला एक ते रेणुका माता आहे. आणि राईट साईडला एक ते कालिका माता आहे. ओके. आणि गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे ना छोटंसं? हो, ते गणपती बाप्पा आहेत कोपरे. आणि राईट साईडला आहेत ते हनुमान. राखणदार म्हणून. ओके, राखणदार. या विहिरीची बघून कुठली विहीर ती? बिस्लरीची आठवण आली. बिस्लरी एवढी तर क्लीन नाही आहे, पण आठवण आली एक अशीच. शिवम, काय पाणी वरती घेऊन जायचं? असं काढतात पाणी? कसं काढतात मला नाही माहिती, मी तुला विचारतोय. होत अंगावर होत तुझे. पाण्यात पाय टाकून जावं लागणार शिव. चप्पल भिजवायची, चप्पल काढून द्यावं. भिजून आता काय वर भिजून काढूया. पूर्ण चप्पल नको, मग वास येतो आणायचं. माझ्या क्रॉक्स नाही येणार, तुझ्या येईल. हा, माझं ते आतमध्ये हे आहे ना, तुळशी. स्टार्ट केलेलं वरती चढायला आणि सगळे पुढे गेलेत. मीच लास्ट आहे सगळ्यात, माझ्या मागे कोणी नाही आहे. हा कसला दांडा आहे बोलला तू? कशासाठी घेऊन चाललो आपण? तिरंग्यासाठी. मोठा आम्ही झेंडा घेतला, त्यासाठी मोठा दांडा लागणार होता म्हणून आम्ही खालूनच घेऊन चाललो. नाही अजून, बरं आहे भरपूर. झालं काय एवढ्यात? सगळ्यात लास्ट होतो आणि सगळ्यात पहिले आहोत. हालत चेक करू शकता तुम्ही. कुठून आलो आम्हाला पण नाही माहिती, पण सगळ्यात पहिले आता आम्हीच आहोत. लास्ट होतो, आम्हाला लास्ट ठेवलेलं, लास्टला थांबा, पण आता आम्ही पहिले आहोत. थोडंच वर असं वाटतं आहे, पण अजून खूप लांब असेल असं पण वाटतं आहे. खूप थकलो आहे, तर भेटू वरच. आणि हा रस्ता तुम्ही बघू शकता कसा आहे. दिस इज कॉल्ड ट्रेकिंग ब्रो. रस्ता तुम्ही पाहू शकता कसा आहे, आम्ही कुठून आलो आहे. ये दे गाठी दे. वर बघ, वर बघ. नाही खाली घे ना, वर घे ना. सोड अशी खाली घे. सोड.
व्हिडिओ घेतो. हा थांब, तू खाली थांब. ये ओय. Oh yeah, oh yeah. हा आता कठीण आहे, थोडं कठीण आहे. कसला व्ह्यू आहे. आम्ही अजून वरपर्यंत तर नाही पोचलो आहे, पण थोडा होल्ड घेतला आहे कारण खालच्यांना रोड नाही भेटत आहे. त्यांचे फोन येतात आता आम्हाला वर येऊन नेटवर्क आलं आहे. हालत खूप बेकार झाली आहे, पण ठीक आहे, मजा येते. जसं जसं वर जातो तशी मजा येते. असा ट्रॅक करून मजा आली. मच्छरची साईज बघा केवढी मोठी आहे भाई साहब. इससे क्या होगा, डेंगू मलेरिया सब एक साथ. चलो भागते हो, भाग जाओ भाग जाओ. इकडे जायचं आहे अजून, अजून खूप बाकी आहे. हालत एकदम बेकार झाली आहे. पाण्याच्या बॉटल संपल्या आहेत, 2च बॉटल बाकी आहेत. आता त्या बॉटल खाली जाऊपर्यंत पुरवायच्या आहेत, किंवा जे खालून येत आहेत त्यांच्याकडून एखादी किंवा 2 बॉटल्स घ्यायच्या आहेत. आम्ही 2 बॉटल्स खाली एका ग्रुप म्हणजे आमच्याच ग्रुपमध्ये ते लोक थांबलेले त्यांना दिले. आम्हाला पण आता पाणी लागणार आहे. खूप ताण लागते आणि जसं जसं वर जातो तसं खूप दम पण लागतो आहे. काय मस्त व्ह्यू आहे. कैसे लग रहा है भाई, कैसे लग रहा है. बहुत मजा आया भाई, खूप मजा आली. मस्त व्ह्यू आहे. इकडे येऊन जरा बरं वाटते, पण यार थोडा पाऊस पडला पाहिजे. खूप ऊन आहे. पाऊस पडल्यावर थोडं बरं वाटेल. खूप बरं वाटेल.